मोकाची कारवाई झाली, टोळीचे मोहरे गजाआड गेले, तरीही पुण्यातला गँग वॉरचा रक्तरंजित खेळ थांबायचं नाव घेत नाही. नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. येरवड्याच्या हाय सिक्युरिटी जेलमधून हल्ल्यांचे प्लॅनिंग होतंय आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर नसलेली नवीन मुलं पुण्याच्या रस्त्यावर कोयते पिस्तूल घेऊन उतरतात. नेमकं कसं रचलं जातंय जेलमधून हे चक्रव्यूह, पाहुयात या सविस्तर रिपोर्ट मध्ये. पुणे शहरात सध्या टोळी युद्धाचं एक गांभीर्य एक अत्यंत धक्कादायक पातळीवर जाऊन पोहोचले आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांनी एका पाठोपाठ एक कारवायांचा धडाका लावला असला तरी अंधेकर टोळीकडून खून आणि खुनाच्या प्रयत्नांसाठी आता एक संपूर्णपणे नवीन मोडस ऑपरेंडचा वापर केला जात असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. या टोळीने पोलिसांना चकवा देण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली. टोळीतील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची कडक नजर असल्याने आता थेट अशा तरुण मुलांकडून हल्ले घडवून आणले जात आहेत, ज्यांचा गुन्हेगारीशी थेट संबंध नाही आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरही कुठे त्यांची नोंद नाही. गुन्हेगारीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या या नवीन चेहऱ्यांमुळे आता पोलिसांसमोर तपासाचे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांची संपूर्ण सूत्रे थेट कारागृहातून हलवली जात आहेत की काय, असा मोठा संशय निर्माण झाला. अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अण्णा अंधेकर, कृष्णा अंधेकर आणि टोळीतील इतर प्रमुख सदस्य सध्या मकोका अंतर्गत कारागृहात बंदिस्त आहेत. अंधेकर टोळीवर खुनाचे 2 आणि खंडणीचा 1 असे 3 मकोका गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र टोळीचे मुख्य मोहरे कारागृहात असतानाही बाहेर शहरात खुलेआम खून आणि खुनाचे प्रयत्न घडवून आणले जात असल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर आता पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या रक्ताळलेल्या गँग वॉरची पाळंमुळं 1 सप्टेंबर 2024 रोजी घडलेल्या थरारक घटनेत रुतलेली आहे. त्या दिवशी सोमनाथ गायकवाड टोळीने गोळीबार आणि कोयत्याने भीषण हल्ला करून वनराज अंधेकरचा भर चौकात निघृण खून केला होता. या घटनेनंतर अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकर याने खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याचे गुन्हेगारी वर्तुळात बोलले जात आहे आणि त्यानंतरच शहरात खून व खुनाच्या प्रयत्नांची एक भयानक मालिका सुरू झाली. विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार वनराज अंधेकर खून प्रकरणातील त्या आरोपीच्या नातेवाईकांना आणि त्याच्याशी संबंधित लोकांना अंधेकर टोळीकडून प्रामुख्याने टार्गेट केले जात आहे. पुणे पोलिसांनी या संबंधित लोकांना आधी सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा इशारा दिला असला तरी रेकॉर्डवर नसलेल्या अचानक नवीन मुलांकडून हे जीवघेणे हल्ले होत असल्याने आरोपींच्या कुटुंबियांमध्ये सध्या प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनराज अंधेकर खून प्रकरणात पुणे पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत तब्बल 23 जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष हल्ल्यात सामील असलेले हल्लेखोर तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या मदत करणाऱ्यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी आकाश म्हस्के, समीर काळे आणि संगम वाघमारे यांना बेकायदेशीर पिस्तूल पुरवठ्या प्रकरणी अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला हा आकाश सोमनाथ गायकवाड टोळीतील एक अत्यंत महत्वाचा सदस्य असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. आता मोका लागूनही जेलच्या 4 भिंतीआड बसून चालणारी ही अंधेकर टोळीची नवी मोडस ऑपेरांडी पुणे पोलीस कशी मोडीत काढणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले आहे. जेल मधून चालणाऱ्या या अंडरवर्ल्डच्या नव्या पॅटर्नला पुणे पोलीस वेसण घालणार का? पुण्यातील ही गँग वॉरची आग नेमकी आता कुठे जाऊन शमणार? अशाच पुणे शहरातल्या प्रत्येक घडामोडींचे ग्राउंड रिपोर्टिंग आणि सडेतोड विश्लेषण पाहण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.